वेलकम स्टुडंट. सिक्स स्टँडर्डचा जो सिलेबस आहे तो अकॅडमिक इयर 2026-27मध्ये चेंज झालेला आहे. सब्जेक्ट आहे आपला मॅथमॅटिक्स आणि त्याच्यातला 4 चॅप्टर आहे पॅटर्न्स. तर त्या पॅटर्न्सचा प्रॅक्टिस सेट 4.1 जो आहे तो पूर्ण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे फिल इन द ब्लँक्स. तर करेक्ट आन्सर तिथे लिहायचं आहे. ओके. नंबर इज नीदर प्राईम नॉर कंपोजिट. ओके. असा कुठला नंबर आहे की जो प्राईम पण नाही आहे आणि कंपोजिट पण नाही आहे. तर बघा प्राईम नंबर कुठून स्टार्ट होतात? 2, 3, 5, 7. ओके. आणि पुढचे सगळे म्हणजे जे प्राईम आहेत ते सगळे. आणि जे प्राईम नाहीत त्यांना काय म्हणायचं? कंपोजिट म्हणायचं. पण असा एक नंबर आहे की ज्याला आपण प्राईम सुद्धा म्हणणार नाही आणि कंपोजिट सुद्धा म्हणणार नाही. तर तो कोण आहे? 1. सो 1 नंबर 1 डॉट डॉट नंबर 1 इज नंबर नीदर प्राईम नॉर कंपोजिट. तर त्याचा आन्सर काय येणार? 1 येणार. ओके. 1 वर्डमध्ये पण लिहू शकता किंवा इथे लिहा 1. तर 1 असा नंबर आहे की जो प्राईम सुद्धा नाही आणि कंपोजिट सुद्धा नाही. सो स्मॉलेस्ट प्राईम नंबर. आता स्मॉलेस्ट प्राईम नंबर जर पाहिजे असेल तर आता सांगितलं प्राईम नंबर कुठून स्टार्ट होतात आपल्या 2 पासून. ओके. तर सगळ्यात पहिला लहान कुठला यातला? 2. तर 2 हा काय आहे? सगळ्यात लहान स्मॉलेस्ट प्राईम नंबर आहे. इज द ओनली इव्हन प्राईम नंबर्स. आता त्यासाठी आपण प्राईम नंबर्स लिहून घेऊया. म्हणजे थोडक्यात सुरुवात करूया लिहायला. 2, 3, 5, 7, 11, 13 आणि पुढचे सगळे. आता इव्हन नंबर कुठले? तर प्राईम म्हणजे ज्याला फक्त त्याच नंबरनं डिवाइड होतं आणि इव्हन नंबर म्हणजे काय? की जे 2च्या टेबलमध्ये आहेत किंवा 2नं ज्यांना डिवाइड होतं. 2, 4, 6, 8, 10 अँड सो ऑन. आता या दोघांमध्ये प्राईम पण आहे आणि इव्हन पण आहे. ओके. असा नंबर पाहिजे आपल्याला जो प्राईम पण आहे आणि इव्हन पण आहे. तर असा कुठला नंबर आहे? 2. 2 इज द ओनली इव्हन प्राईम नंबर जो इव्हन सुद्धा आहे आणि प्राईम सुद्धा आहे. ओके. सो 2 याचा आन्सर येणार. नाव डॉट डॉट इज द स्मॉलेस्ट ऑड प्राईम नंबर. प्राईम नंबर कुठून स्टार्ट होतात? 2, 3, 5, 7. ओके. 11, 13. तर आता 2 हा प्राईम आहे पण तो कसला आहे? इव्हन आहे. पण आपल्याला काय पाहिजे? ऑड पाहिजे. तर स्मॉलेस्ट प्राईम नंबर कुठला? सगळ्यात लहान ऑड प्राईम नंबर कुठला येणार? 3. म्हणजे याचा आन्सर किती येणार? 3. ओके. तर अशा प्रकारे ह्या सगळ्याचे आन्सर आपण लिहिले. आता पुढचा क्वेश्चन आहे राईट द 5 पेअर्स ऑफ. ओके. काय करायचं आपल्याला? 5 पेअर्स ऑफ कंपोजिट नंबर्स हा क्वेश्चन आहे आपला. राईट 5 पेअर्स ऑफ को प्राईम नंबर्स बिटवीन 1 to 50. तर 1 को प्राईम नंबर्स म्हणजे काय? की ज्यांचा कॉमन फॅक्टर किती आहे? 1 आहे. तर एक एक्झाम्पल बघूया. आता समजा 8 आहे. तर 8चे समजा मी फॅक्टर पाडले. 2 ने डिवाइड केलं 4, परत 2 ने डिवाइड केलं 2 2 जा 4, 2 1 जा 2. ओके. तर याला आपण काय केलं? 8 ला डिवाइड केलं आणि याचे मग फॅक्टर कुठले कुठले झाले सांगा? तर इथं 1 लिहूया हवं तर. तर हे सगळे फॅक्टर झाले त्याचे. ओके. 8 ला 2 ने डिवाइड केलं 4 आलं. 4 ला 2 ने डिवाइड केलं 2, 2 ला 2 ने डिवाइड केलं 1. तसंच आता 15 ला केलं समजा तर 15 ला केल्यावर 3 5 जा 15. परत 5 ला 5 ने डिवाइड केलं 5 1 जा 5 म्हणजे 1 आला. तर ह्याच्यात कुठले फॅक्टर आले? 1 आला. तर ह्या दोघांमध्ये कॉमन कोण आहे बघा? इथं पण 1 आहे आणि इथं पण 1 आहे. बाकी 2 वेगळा आहे, 3 वेगळा आहे, 5 वेगळा आहे. तर ह्या दोघांमध्ये कुठला कॉमन फॅक्टर आहे फक्त? 2 हा कॉमन फॅक्टर आहे. तसंच 9 आणि 20चे जर तुम्ही फॅक्टर पाडले तर त्याच्यामध्ये पण 1 हा कॉमन फॅक्टर आहे. 1 इज अ कॉमन फॅक्टर. तर ज्याच्यामध्ये 1 हा कॉमन फॅक्टर आहे दोघांच्यामध्ये त्यांना म्हणायचं को प्राईम नंबर्स. कसले नंबर्स? को प्राईम नंबर्स. ओके. तर हे सगळे को प्राईम्स आहेत. आता दुसरं एक्झाम्पल जरी बघितलं तुम्ही इथे 9 आणि 20 हे फॅक्टर तुम्ही असं पण लिहू शकता. 9चे फॅक्टर काय येणार? 3 3 जा 9 आणि परत 1. 20 प्रत्येकाचा 1 फॅक्टर असतोच. 2 2 जा 4, 4 5 जा 20 मल्टिप्लाय 1. 1 हा प्रत्येकामध्ये असतोच. त्यामुळे 1 1 एवढेच कॉमन आहे. बाकी त्याच्यात कुणीही कॉमन नाही. तर हे काय झाले? को प्राईम. तर असंच 14 आणि 25, 21, 22, 35, 48 हे तुम्ही लिहू शकता. ओके. फक्त लिहायचे आहेत नंबर कोण को प्राईम आहेत ते. तर ज्या दोघांच्या मध्ये फक्त 1 हाच कॉमन फॅक्टर असेल त्याला म्हणायचं को प्राईम. ओके. त्याच्यानंतर पॅटर्न कंप्लीट करायचा. आता इथं कुठला पॅटर्न आहे? तर इथं पॅटर्न आहे प्राईम नंबरचा. 2 नंतर कुठला प्राईम नंबर येणार? 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29. त्याच्यानंतर येणार 31, 37. त्याच्यानंतर पुढचा येणार 41, 43. ओके.
आता ह्यातले ट्विन प्राईम्स कुठले ओळखाय, तर ट्विन प्राईम नंबर काय, दोघं प्राईम पाहिजेत आणि त्यांच्यातला डिफरन्स किती पाहिजे, 2 पाहिजे. आता 3 आणि 5, तर बघा 3 पण प्राईम आहे, 5 पण प्राईम आहे. बोथ आर प्राईम नंबर्स आणि दोघांच्यातला डिफरन्स काढला. 5 - 3 किती येते रे? 5 - 3 येते 2. हेन्स दे आर ट्विन प्राईम्स. आता 7 प्राईम आहे पण 9 प्राईम नाही आहे. 9 इज नॉट प्राईम नंबर, कारण 9चे फॅक्टर काय येतात? 3 3 जा 9, म्हणजे 3 न त्याला डिवाइड होतं. तर 9 हा प्राईम नाही आहे. सो इट इज नॉट, काय म्हणणार, नॉट, त्याला आपण म्हणूया ट्विन प्राईम्स. नॉट असं लिहायचे, ट्विन प्राईम्स. ओके. 11 आणि 13 दोघं पण प्राईम आहेत, बोथ आर प्राईम नंबर आणि दोघांच्यातला डिफरन्स किती आहे, 2. हेन्स दे आर ट्विन प्राईम्स. ओके. 23 आणि 39 दोघं प्राईम आहेत, बोथ आर प्राईम, बट त्यांच्यातला डिफरन्स किती आहे, 29 - 23 किती येतोय, 6, नॉट 2. 2 पाहिजे डिफरन्स, तरच त्याला ट्विन प्राईम म्हणणार. आता हे दोघं काय आहेत, दोघं पण प्राईम आहेत आणि दोघांच्यातला डिफरन्स किती आहे, 2 आहे. हेन्स दे आर ट्विन प्राईम्स. 41 आणि 47 बोथ आर प्राईम्स, दोघं पण प्राईम आहेत, पण त्यांच्यातला डिफरन्स किती आहे, 47 - 41 इज 6, नॉट 2. सो दे आर नॉट ट्विन प्राईम. इथं सुद्धा आल्या, नॉट ट्विन प्राईम्स. ओके. जिथे आहेत तिथं येस दे आर ट्विन प्राईम्स. तर अशा पद्धतीनं आपण जे सगळे त्यातले क्वेश्चन्स आहेत तर ते सगळे क्वेश्चन्स कम्प्लीट केले. पुढच्या व्हिडिओमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जे नेक्स्ट क्वेश्चन्स आहेत, प्रॅक्टिस सेट आहे, तो बघूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगू शकता. थँक्यू.